नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। या सर्व महाराष्ट्रातील नाही तर या देशभरातील सर्व जनतेची कळकळ आपण पाहिली असेल आणि या कळकळीचं कारण म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या करण्यात आली, त्या हत्या करायला लावणारे त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी निषेध केला आहे आणि परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वांनी या वाल्मिक कराडला फाशी मिळावी म्हणून आज हे आंदोलन केलं आहे। आपण पाहिलं असेल काही या 2 दिवसापूर्वी आपण मीडियावर पाहिलं असेल की काही फोटो आपल्यासमोर व्हायरल झाल्या होत्या, कशा पद्धतीनं त्या संतोष अण्णा देशमुख यांना मारलेलं आहे। एवढं निर्गुण आणि एवढ्या वाईट म्हणजे एखाद्या जनावराला सुद्धा कोणी मारणार नाही अशा पद्धतीनं त्याला मारून त्या संतोष देशमुखची हत्या करण्यात आलेली आहे। त्याचा परिवार आज रस्त्यावर आलेला आहे, त्याची मुलीला आपण पाहिलं असेल, त्याचा छोटासा मुलगा आहे, त्याची पत्नी आहे। या गावामध्ये मी स्वतः अक्षरशः त्या ठिकाणी जाऊन त्या गावाचा विकास माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे। म्हणजे एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे जर असा जर अन्याय होत असेल किंवा एखाद्या जर गरीब कुटुंबातला व्यक्ती असेल त्याच्यावर जर असा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक, शिंदे साहेबांचे शिवसैनिक आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत। जर कोर्टामध्ये असेल किंवा त्याला फाशी देण्यासाठी जर कुठे अडचण येत असेल तर त्याला आमच्या परभणीकडे, आमच्या परभणीकरांच्या हवाली करा। आम्ही याला भर चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। अहो, त्या मारण्याची काहीतरी पद्धत असते। आपण फोटो जर पाहिला असेल, काल मी मीडियावाली आमची भगिनी त्या ठिकाणी पाहिली, ज्यावेळेस त्या संतोष अण्णा देशमुखचे बंधू धनंजय देशमुख यांना ज्यावेळी ते प्रश्न विचारत होते, धनंजय देशमुख त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांच्याकडे बघून, ती परिस्थिती बघून त्या आमच्या मीडियावाल्या बहिणीसुद्धा रडत होत्या। मी माझ्या जीवनामध्ये पहिली वेळेस हा प्रसंग पाहिला आहे की मीडियावर प्रश्न विचारणारी माझी भगिनी ही परिस्थिती बघून रडत असेल तर खरंच आपल्या महाराष्ट्रातील जनतेला या परिस्थितीची जाणीव नक्की झालेली आहे। आणि या वाल्मिक कराडला मरेपर्यंत फाशी, मी तर म्हणतो की त्याला 3 वेळा फाशी द्यावी आणि सोबतच्या प्रत्येकाला, त्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या प्रत्येकाला आपण मरेपर्यंत फाशी द्यावी अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे। आपल्याला मी पुन्हा सांगितलंय, परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक हा हाडा मासाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे। आमच्या हवाली त्याला करा परभणीकरांच्या, आम्ही त्याला भर चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पुन्हा एकदा त्या वाल्मिक कराडचा आणि त्या साथीदारांचा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध। या वाल्मिक कराडचं करायचं काय? संतोषांना 15 वर्षापासून सरपंच माणूस राहिलेला, त्याला स्वतःचं घर भेटलं नाही, त्यानं स्वतःच्या लेकराचा विचार केला नाही, त्यानं फक्त समाजसेवा केली, गावासाठी केली, पुऱ्या जिल्ह्यासाठी म्हणलं तरी ते चांगला माणूस होता। आणि त्या नराधमानं त्याला कसं मारलेलं आहे, त्या घरच्या लोकांना कसं रस्त्यावर आणलेलं आहे, त्याचा आत्मा काय म्हणत असन। आज आम्ही पण माया बहिणी आहेत, आम्हाला त्या महिला जर पाहिलं त्यांच्या घरच्या तर आमच्या असं पोटात कालवायले, त्यांना बघा वाटतं ना, त्यांना बोलासुद्धा असं, माणसाला जर बोलायचं म्हणलं तर त्यांना काय वाटत असेल, त्यांचा आवाजसुद्धा निघणं। आज पत्रकार त्यांना एवढे प्रश्न विचारते तर पण त्यांना बोलाय उत्तरसुद्धा येई नाही, ते एवढेच म्हणजे असे दुःखात येतं, एवढं त्यांचं मन त्याचं हे व्हायला की त्याला असं बोलायचं कळणं। इतकं या नराधमानं म्हणजे बेकार परिस्थितीत मारलेलं आहे। काय फोटो वायरलेस केलेले आहेत, कसे कसे हसलेले आहेत, कसे कसे बोललेले आहेत, ते कसं उघडं बसवलेलं आहे। आज निषेध केला की वाल्मिक कराडला फाशी व्हावं, त्याचे जेवढे ते नराधम आहेत तेवढ्यांना फाशी व्हावं आणि अनाच्या आत्म्याला शांती मिळावं। एक आम्ही देखील माणसं आहोत, पक्ष जरी कोणता जरी असला तरी एक शिवसैनिक आणि भीवसैनिक म्हणून आमच्या देखील काही यातना आहेत, काही विचार आहेत। आज या ठिकाणी प्रामुख्यानं मला एक सांगावं असं वाटतं की आरोपी हा आरोपी असतो, गुन्हेगाराला कोणतीही जात नसते, याला कोणीही जातीचं वळण देऊ नये। आपल्यामधल्या माणुसकीचा रंग खराब करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वाल्मिक कराडने केलेलं आहे। आणि या ठिकाणी प्रत्येकानं, प्रत्येक समाजातील माता भगिनीने, पुरुषांनी पुढे यायला पाहिजे। आपला एक या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करायला पाहिजे। आपला पक्ष कोणताही असू द्या, आपली जात कोणती असू द्या, आपला माणुसकीचा रंग तो क्लिअर असला पाहिजे। या ठिकाणी आम्ही ह्या मुद्दामून जिल्हा प्रमुख गणपत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज जाणून बुजून हा जो निषेध व्यक्त करत आहोत, याचं एकमेव आमचं कारण, महत्त्वाचा एक उद्देश असा आहे की या न्यायव्यवस्थेला देखील कळावं की जनतेच्या काय अपेक्षा आहेत। आणि न्यायव्यवस्थेला, माननीय न्यायालयाला, न्यायाधीश साहेबांना आमची या ठिकाणी विनंती राहणार आहे की निदान इथून पुढं थोडी असे गैरकृत्य या नराधमाने जे काही केलं आहे ह्याच्याला मुद्दामून यांना फाशी शिक्षा याच्यामुळे द्या, कारण ह्याच्यानंतर कोणी असे कृत्य करू नये। अहो, असं करताना आपण जर पाहिलं असेल 2 दिवसा अगोदर जे काही फोटोज व्हिडिओज व्हायरल होत आहेत ते पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकदम कुठेतरी यातना त्या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्या लहान लेकरांचा काय दोष होता, तो माणूस जो गेला त्या ठिकाणी एक सिक्युरिटी गार्ड होता बौद्ध समाजाचा, त्यांच्यासाठी ते गेले, त्यांनी त्या ठिकाणी जात पाहिली नाही। मग ह्या ठिकाणी जर न्याय मागताना जर तुम्ही जात पाहत असाल तर आपल्यासारखा अमानुष कोणी नाही।
मला एवढं सांगायचं आहे की आपण सगळेजण माणसं आहोत, आपण व्यक्ती आहोत आणि आपल्या प्रत्येकाची एकच जात असली पाहिजे, ते म्हणजे माणुसकी. आणि या माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने पुढे या आणि या न्यायालय व्यवस्थेला दाखवून द्या की आपल्यामधील तीव्र भावना किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि न्यायालयाने यांना 100% फाशी द्यावी, या ठिकाणी आमची अशी प्रमुख मागणी आहे.